पाहिजेत. कैलासवासी दिगंबरराव बिंदू स्मारक समिती, भोकर संचलित दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. मित्रांनो, ही जाहिरात नांदेड जिल्ह्यातील जाहिरात आहे. महाविद्यालयाचे नाव दिले आहे दिगंबरराव बिंदू महाविद्यालय. ॲड्रेस दिला आहे, पत्ता भोकर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. कै दिगंबरराव बिंदू स्मारक समिती, भोकर संचलित दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील वरिष्ठ महाविद्यालयात माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांचे नाहरकत पत्र जावक क्रमांक दिला आहे. या जावक क्रमांकानुसार खालील विषयांच्या अधिव्याख्यातांची पदे तात्पुरत्या स्वरूपात खड्याळी तासिका तत्वावर भरावयाची आहेत. तर मित्रांनो, दिलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात जी पदे किंवा पदभरती करण्यात येत आहे, तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तासिका तत्वावर पदभरती करण्यात येत आहे. तरी अर्हता प्राप्त उमेदवारांनी दिनांक 6 जुलै 2026 रोज सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता मूळ कागदपत्रासह दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर, जिल्हा नांदेड येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे किंवा शैक्षणिक अर्हता आहे, अशा अर्हता प्राप्त उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 6/7/2026 म्हणजे 6 जुलै 2026 आणि मुलाखतीचा रोज आहे किंवा दिवस सोमवार आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक 11 वाजता. उमेदवारांनी सोबत मूळ कागदपत्र म्हणजेच उमेदवारांनी उपस्थित राहत असताना मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, ॲड्रेस भोकर, जिल्हा नांदेड. या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, विषय, पदसंख्या, पद, शैक्षणिक अर्हता तासिका तत्वावर, नेमणूक तासिका तत्वावर. अनुक्रमांक 1, विषय सब्जेक्ट इंग्रजी, पदसंख्या 2 जागा भरण्यात येत आहे इंग्रजी विषयाच्या. पद किंवा पदाचा हुद्दा सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर. शैक्षणिक अर्हता MA सेट एक्झाम उत्तीर्ण, सेट म्हणजेच स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा, किंवा MA नेट एक्झाम उत्तीर्ण, नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण, किंवा MA PhD उमेदवार. तर या ठिकाणी इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे सहाय्यक प्राध्यापकाकरिता, इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA सेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MA नेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MA PhD डिग्री उमेदवार चालेल. नेमणूक तासिका तत्वावर म्हणजेच घड्याळी तासिका तत्वावर नेमणूक केल्या जाईल. 2, अनुक्रमांक 2, विषय सब्जेक्ट हिंदी, पदसंख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. पदाचे नाव किंवा हुद्दा किंवा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MA सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MA नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MA PhD घड्याळी तासिका तत्वावर. मित्रांनो, या ठिकाणी अनुक्रमांक 1 ते अनुक्रमांक 14 करिता सर्वच पदासाठी शैक्षणिक पात्रता ही MA किंवा सायन्स विषयाकरिता MSc सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc नेट एक्झाम उत्तीर्ण दिलेल्या विषयामध्ये किंवा MSc PhD डिग्री ही शैक्षणिक पात्रता आहे. आर्ट कला शाखेच्या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA दिलेल्या विषयामध्ये आणि सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MA दिलेल्या विषयामध्ये नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MA दिलेल्या विषयामध्ये PhD उमेदवार चालेल. आणि सायन्सकरिता MSc दिलेल्या विषयामध्ये सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc दिलेल्या विषयामध्ये नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा क्वालिफाईड किंवा MSc दिलेल्या विषयामध्ये PhD डिग्री आणि नेमणूक घड्याळी तासिका तत्वावर सर्वच विषयाकरिता या ठिकाणी होत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, 1 जागा भरण्यात येत आहे. पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक. सर्वच पदासाठी नेमणूक होत आहे सहाय्यक प्राध्यापक म्हणून या ठिकाणी नेमणूक केल्या जात आहे या वरिष्ठ महाविद्यालयात. त्यानंतर अनुक्रमांक 4, विषय राज्यशास्त्र,
पॉलिटिकल सायन्स 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 विषय समाजशास्त्र सोशिओलॉजी एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6 वाणिज्य कॉमर्स एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. आणि कॉमर्स या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA दिलेल्या विषयामध्ये MA आणि सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये MCOM आणि सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये MCOM नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MCOM PhD उमेदवार चालेल. दिलेल्या विषयामध्ये MCOM आणि PhD उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आहे वाणिज्य विषयाकरिता. तर अनुक्रमांक 6 विषय वाणिज्य एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7 विषय भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा फिजिक्स या विषयाच्या 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 8 विषय रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री एकूण 5 जागा भरण्यात येत आहे रसायनशास्त्र या विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 9 विषय वनस्पतीशास्त्र किंवा बॉटनी या विषयाच्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 10 विषय गणित मॅथमॅटिक्स एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 11 विषय बायोफिजिक्स 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 12 विषय संख्याशास्त्र एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 13 विषय सूक्ष्मजीवशास्त्र 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 14 विषय पर्यावरणशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. अशा एकूण या ठिकाणी मित्रांनो या वरिष्ठ महाविद्यालयात एकूण दिलेल्या विषयाकरिता 33 जागा 33 पोस्ट भरण्यात येत आहे. त्यानंतर पदव्युत्तर विभाग किंवा स्नातकोत्तर डिपार्टमेंट अनुक्रमांक 1 विषय आहे MCOM बँकिंग अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस 2 जागा भरण्यात येत आहे. सहाय्यक प्राध्यापक आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण आधी पाहिल्याप्रमाणेच बघितल्याप्रमाणे या ठिकाणी दिली आहे. दिलेल्या विषयामध्ये MCOM सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये MCOM नेट एक्झाम उत्तीर्ण आणि दिलेल्या विषयामध्ये MCOM PhD डिग्री उत्तीर्ण. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 विषय MA राज्यशास्त्र 2 जागा भरण्यात येत आहे सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 विषय MSc मॅथमॅटिक्सच्या विषयाची जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयामध्ये MSc म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc मॅथमॅटिक्स नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc मॅथमॅटिक्स PhD डिग्री. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 विषय केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता MSc केमिस्ट्री MSc रसायनशास्त्र 2 जागा भरण्यात येत आहे सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या. शैक्षणिक पात्रता MSc केमिस्ट्री सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc केमिस्ट्री नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MSc केमिस्ट्री PhD डिग्री. पदव्युत्तर विभागामध्ये भरतीचे स्वरूप आहे तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन तत्वावर 11 महिन्याकरिता. तर या ठिकाणी स्नातकोत्तर किंवा पदव्युत्तर विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन तत्वावर 11 महिन्याकरिता उमेदवारांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्यात येत आहे. मुलाखतीचे स्थळ आहे दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड. तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचे ठिकाण दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड. दिनांक वेळ 6 जुलै 2026 6/7/2026 म्हणजे 6 जुलै 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचा दिवस आहे सोमवारी सकाळी आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 वाजता. दिलेल्या तारखेला म्हणजे 6 जुलै 2026ला दिवस आहे सोमवार आणि वेळ आहे सकाळी 11 वाजता. टिप 1 विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेली पात्रता आवश्यक राहील. तर दिलेल्या पदाकरिता विद्यापीठ अनुदान आयोग UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेली पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. 2 मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास व दैनिक भत्ता मिळणार नाही. जे उमेदवार मुलाखतीला हजर राहणार आहेत अशा उमेदवारांना मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारास कसल्याही प्रकारचा म्हणजे कोणताही प्रवास व दैनिक भत्ता दिला जाणार नाही किंवा त्यांना मिळणार नाही. 3 घड्याळी तासिकेचे मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर नियमाप्रमाणे देण्यात येईल. तर ज्या उमेदवारांची नियुक्ती घड्याळी तासिका तत्वावर होणार आहे अशा घड्याळी तासिकेचे मानधन
शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर नियमाप्रमाणे देण्यात येईल. 4. सहसंचालक कार्यालयाचे पत्र जावक क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 5/2026. 5. पदव्युत्तर विभागातील तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन तत्वावरील 11 महिन्याकरिता नियुक्त सहाय्यक प्राध्यापकास भविष्यात नोकरीसाठी कुठलाही दावा करता येणार नाही. म्हणजे ज्या उमेदवारांची नियुक्ती पदव्युत्तर विभाग किंवा स्नातकोत्तर विभागामध्ये होणार आहे, पदव्युत्तर विभागामध्ये अशा नियुक्त झालेल्या पदव्युत्तर विभागातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन तत्वावरील 11 महिन्याकरता नियुक्त सहाय्यक प्राध्यापकास भविष्यात फ्युचरमध्ये नोकरीसाठी कुठलाही दावा करता येणार नाही. अध्यक्ष डॉक्टर माधवरावजी पाटील किन्हाळकर, सचिव श्री नारायणराव राजेश्वरराव कुणगुलवार, प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण.